मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवराज्याभिषेकाच्या वेळी रायगडावरती आलेला इंग्रज वकील हेनरी ऑक्झिंडेन यांनी आपल्या डायरीला लिहून ठेवले आहे की दिनांक 22 मे इसवी सन 1674ला आम्हास गडावरती येण्यास अनुज्ञा मिळाली. शिवाजी महाराजांनी आमची गडावरती राहण्याची व्यवस्था केली आणि त्याप्रमाणे आम्ही तिथे राहिलो. साधारणपणे 5 आडून आम्ही 3 वाजता निघालो आणि किल्ल्याची दुर्गम वाट पार करून किल्ल्यावरती संध्याकाळी सूर्य मावळावरती पोहोचलो. या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या संरक्षणासाठी विशेष बांधकामे करावी लागली नाही. नैसर्गिक अभेद्य तटबंदीने तो वेढलेला आहे. गडावर जाणारी वाट अत्यंत अरुंद आहे आणि जिथे प्रवेश करायचा तिथे भक्कम तटबंदी व उंच बुरुज उभारून चौक्या पहारे बसवलेले आहेत. याखेरीज मुख्य किल्ल्याचा परिसरही डोंगराच्या माळेने वेढलेला आहे. यामुळे कोणा फितुरांच्या दगलबाजीखेरीज तिथे शत्रूचा शिरकाव होणे कठीण आहे. गडावर राजवाड्यासारख्या मजबूत इमारती असून प्रधानमंडळ व इतर अधिकाऱ्यांसाठी सुमारे 300 घरे आहेत. गडाची लांबी 2.5 मैल व रुंदी अर्धा मैल आहे. वरील परिसरात मात्र नयनरम्य आहे असले दिसले नाहीत. अगर तेथील जमीनचा उपयोग धान्य उत्पन्नासाठी केलेला आढळत नाही. आमचे निवासस्थान राजवाड्यापासून 1 मैल अंतरावरती वसवलेले होते आणि ते काही कमी सुखसोयीचे नाही, अशी नोंद हेनरी ऑक्झिंटन याने शिवराज्याभिषेकाच्या वेळी रायगडावरती आल्यानंतर त्याच्या डायरीमध्ये नोंद केलेली दिसून येते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.